हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांत येदोळतई लक्षाग्रह निर्माण करचे तन्ना विदुरानं एक खनकमळेलाक पेटोन सुरंग मार्ग निर्माण करचे. मागीर भीमानाची स्वयं त्या लक्षाग्रहाक उज दिवन त्या सुरंग मार्गातून आवसूक वरलचार भावंडांक घेवन भायर येवचे. खंय तरी म्हूण म्हळ्यार भावंडांक 24 योजन दूर थंय म्हूण म्हणटाचे. तितले एक रात्र भितर 24 योजन म्हळ्यार एक योजने आमी 4 मैल म्हणटाचे. तर 24 योजन म्हळ्यार कितले मैल जाता म्हूण सांगून आलोचना करायची. तितले मैल दूर भीमो हस्तिनावती खंयची दिक्क आसा ताजे उलटा दिक्काक दक्षिण दिक्काक ताजे म्हळ्यार उलटा दिक्काक विरुद्ध दिक्काक भीमो सुरंग मार्गातून चमकून तांकां घेवन वता मांत्र न्हय. मागीर एक तांकां नौके विदुरान पेटयिल्ले मेळटा. गंगा नदी दांटून मागीर कितले दूर थंय चमकून तांकां पुरे घेवन वचून एक व्हड रुखा पंदाक तांकां न्हिदयसिता बसयसिता. पुरजना ताने तरस बुकज तरस भिवन गेल्यांची कडेरी उद्द हाडता म्हूण चमकलो भीमो एक ताका सरोवर दिसलें. आयास जालो ताका होवन सरोवर पळयलें कुडलें एक पंत न्हावया म्हूण जालें ताका. सुमार वेळ पवलो उदा पिल्लो नल्लो. मागीर पूरे जनाक उदाता गेले अवंगले कसले वेल्लेले ना न्हू ताणें महाभारत सांगता तागेले अवंगल तिंबून घेवन येयलो तो म्हूण जाल्यार मध्वाचार्य सांगताची कमलाचे पान आसता ते दोण्णुसी कोरून तांतू उदा घेवन आयला तो म्हूण सांगून तशें उदा घेवन आयला. जाल्यार उदा घेवन येताना हांग पळयल्यार कसले पुराय न्हिदून पडल्यांची. ताका बेजार जाता प्रती एकले कशी न्हिदून पडल्यांची म्हूण म्हणल्यार नेलार न्हिदल्यांची बरी नेल फातरू माती पुरे आंगा खोमचीत आसले नेलार न्हिदल्याची. तो सांगता की कसले दुर्भाग्य मेगेला मान मेगेल भावंडान अशी मातीर न्हिदलेले हांव पळोवंक हांवें. असल एक दुरवस्था आमकां कशी येयली देवा. 5 चेडूं आमी तेव्हा एका पाशी एक शूरवीर आमगेल तसले विराधी 5 चेडूं वचून आजी आमगेल अम्मा राजा मात ती जाल्यार कांय नातल्या बरें नेलार न्हिदले इगेले असल एक स्थिती कारण आमी जेलीच की म्हूण म्हणलेलें म्हाका दुखतर आसा म्हूण सांगून तेव्हाय हांव सोपून लेखत कयतो. वसुदेवाल भयण ही कुंती बोजाल धुव कुरुकुलाचो राय विचित्र वीर्याल सून पांडुल बायल आमगेल तसल 5 आव अर्जुनु युधिष्ठिरू नकुल सहदेव 5 जन पराक्रमी चेडवाल आवसू जाल्यार आमचा तुलिकातल परनी दोका जाल्ली ही आजी हें रुका पंदाक मातीचे नेलार न्हिदलें मू कितले पातोर खोमतरस की कसले बा इतले दुरवस्थवे आमकां आवसूक भावंडाक इतले दुरवस्थवे हाजे पशी दुख्ख विंगड खंयचे आसवे म्हूण सांगून तो भारी दुख्खीत जातरस कळवे. कडेरी तो अर्जुनूय सामान्य वीरू न्हय तो सव्यसाची म्हूण नांव घेतिलो जाल्यार
बरी नेलार न्हिदला. युधिष्ठिरय राय जावं नाशिल्लो, चक्रवर्ती जावच्या अर्ह जावं नाशिल्लो, हाजी नेलार न्हिदला. अशी कसले आमगेले अवस्था. दायादी पुराय जन बंधू मित्र दायादी पुराय आमकां मात्सर्य करतले जेवन मेळ्ळेंचें जाल्यार देखून आमगेली अवस्था अशी जाल्ला म्हूण तो सांगतरस. मात्र न्ही तो सांगता बलवंतः समृद्धार्था मित्र बांधव नंदनाः जीवंती अन्योन्यम आश्रित द्रुमाः काननजाः इव. म्हळ्यार अरण्यांत लगी 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 लगीची वृक्ष असतकी, एक वृक्षा लागून अनेक वृक्ष असल्यार त्यांनी लढाई करून घेवनाचे कोप्पनाचे अन्योन्य जावन वाडताचे. म्हळ्यार एक रूख हंगस एक रूख ताजी लागीं जाल्यार गेल्लो एका भितर एक त्या रुखा गेल्लो ह्या रुखा भितर ह्या रुखा गेल्लो त्या रुखा भितर वचून हाजी फल तांतू ताजे फल हांतू सगळें दिसचेस जाल्यार तांकां मात्सर्य ना. इतक म्हूण म्हळ्यार तांणी अन्योन्य जावन आसता तशीची मनशालांतूय बंद मित्र ज्ञाती पुराय जन अन्योन्य जावन आशिल्ले जाल्यार परस्पर अवलंबीन आशिल्ले जाल्यार कितली सूख आशिल्लें जाल्यार आमगेली स्थिती अश्वे पळय. आमगेले बंधू जन आमगेले दायची जन आमगेले वयर मस्त ईर्ष्य तांकां मात्सर्य केदन हांकां नाश करचें म्हूण म्हळ्यार एक तयारी करतोर आसतानी सगळो दीस मनांत पांडवांक गेले नाश कशें करचें म्हूण सांगून धृतराष्ट्रानय तागेले पुतानय केल्लेले हेंची जेवो देशभ्रश्ट जावन केल्ले वर्णावता पेटयले. आमी वर्णावता कसं केलें चितले आसल्यार तेव्हाय तांकां सैसूचे जाल्ले नान मे लसून घालो प्रयत्न केले म्हळ्यार कसं लेखपूर उर पळय आमकां 5 जाणां लसून घाले आमगेले वयर तांकां मात्सर्य आशिल्लें. म्हगेल्या अम्मान कसं केल्लें अम्मा कसं लसूण घालो प्रयत्न केलेले द्रश्ट लायक आशिल्ली देखून जाल्ले थंय देखून हांगा थंय धांवन येवन जाल्लीची. आतां हें रुक्का पंदा आसाची आनी मुखार कसं करचें म्हूण सांगून वतना कशें वचचें म्हूण सांगून खंय वचचें कसं करचें कशें सुचें कसलेची म्हाका मना येना म्हूण सांगून भीमसेन तागेलीतल्याक दुख्ख करतस काय आनी म्हणटकय कोणाक दुर्योधनाक सांगतकय मस्त दुश्ट बुद्धी तूं कसं की नाका जाल्यार केलें तुवें मुखार सून तुगेलें कसले गती म्हूण सांगून तूं आलोचना केला हांवें ना न्हय तशें जावन पळय युधिष्ठिरू म्हगेलो अण्णा भारी चांगू धर्मिश्टू तुका हांव मारून घालता म्हूण म्हणल्यार तो तुगेलें प्राणहरण करूंक आमकां ओप्पीक दिना. केद्दोळ थंय धर्मरायो युधिष्ठिरू ओप्पीक दिना की तुमकां मारता तेद्दोळ थंय तुमी वांझो नासताचे. केदन तो जायत म्हणटा पळय त्या क्षणान तुगेले अंत्य जाल्ले म्हणल्याक दुर्योधना कर्णकी दुशासन की कोण सकडें तुगेलो ओट सर्व जनाक हांव यमालया पेटयत म्हळ्यार खंडीत जाल्यार एक दुख्ख म्हळ्यार म्हाका आमी म्हगेलो अण्णा धर्मात्मो तो युधिष्ठिरू ताका कोणाल्या वयर कोपू येना न्हय केदन ताका कोप येता म्हूण म्हळ्यार म्हाका दिसता म्हूण सांगतरस दांत कटकट करून चापतकय हाताक हात कश्टून घेतरस पळयतना यमू राबला की म्हूण दिसता. भीमू तितले उलयता भांडाल तिकड पळयल कुळता गेले तोंडान तोंडार पास मावळसाण येयल की कारुण्य येयल कय पुराय खूब लासून गेले कय यो म्हगेले बावंड पुरे असहाय जावन न्हिदले न्हय आतां म्हाकाय जोर न्हीद येता म्हाकाय जोर वोंट येता जाल्यार हांवय न्हिदले रे हांगेले पुरे गती कसले कितले वायट रन्नाचे प्राणी पुरे आसता की कसले येवन आक्रमणांनी केल्ले म्हूण जाल्यार ताजे पशी तांणी पुणी सुकार न्हिदोवचे हांव जागरण बसता म्हूण सांगून तो बसलो आनी ते हाडलेले उद्दा पुराय ते एक कडेन दवरले की ते पान पुराय आनी म्हळ्यार की मागीर उठाय तर पित्तलीची उद्दा आतां जागोचें नाका समाची न्हीद काण तांगेले आयास परिपूर्ण जावन परिहार जावो म्हूण. त्या वेळार पांडव न्हिदून आशिल्ले ಸ್ವಲ್ಪ ते गोळी रूख म्हणटाचे आलद वृक्ष ताजे ಸ್ವಲ್ಪ त्या कडेन एक साल वृक्ष आशिल्ले. त्या साल वृक्षार एक राक्षस वास जावन आशिल्ले की हिडिंबू म्हूण तागेलें नांव. तो नरभक्षक राक्षस त्या वेळाक थंय पुरे नरभक्षक राक्षसनी म्हूण आशिल्लीची रामायणा काला महाभारता कालांत तशी महापराक्रमी तो भारी क्रूरी आनी मांस भक्षण करतले जनाक कोरे दाडे दिगदिगचे म्हणटात तशें ताका दिगोची कोरे दाडे शिलकय उद्दा समीत कळयेची म्हळ्यार एक तागेलें आंग उद्दा आशिल्लें मोड म्हणटा पळय खळे खळेची तशी कळोची तांबडो दोळे आनी कसं म्हूण म्हळ्यार आनी थंय आयले वेळाक
ताकाई जोर भूक जाला काय खवचेची नरभक्षक मांस मनशाल मांस रान्ना कोणे येईल कुठले त्यांनी खावचे हे नाही कोण येवचे बसता हा काही मस्त दिसतो कोण आहार ना नशी जोर भूक जाला ताका भुके नशिलो केदन म्हाका मग कोणेय मनीस मेळताच कवचाक म्हूण सांगून ताणें राखतरच खंय तो तागेले ताका व्हडली पोट दिगोची व्हड पोट आनी तागेले माथ्या सुचकेसू तागेले मिशा तागेले खाड पुरय तांबडे 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 तांब्याचे तांबे यासी रामसी तशी भारीची व्हड देह एक नमने कराळ रूप तो थंय बेशील कडेन ताका नर वासान येयले कसने मनशाल वासाण येयली मनशाल वासाण येयली म्हूण सांगून सुतू पळयतना रुक्कापंदाक न्हिदून आशिल्ले 5 पांडव म्हळ्यार 4 जन न्हिदून आसाची एकले आवस 5 जन मागीर एकलो थंय ताकडे राबून आस तशी तो पळयता कडेरी ताका दिसता की हिडिंबाक ओ इतले जन मनीस मेळ्ळ्यांची कितले की काळ जाला मनशाले मांस खायना अशी आतां खावची लायक ना मनीस मेळ्ळ्यात ना मोचा सीदा ते 5 जनांक मारनो खावया म्हूण सांगून त्या मनशाला वासाणी घडी हुंग तरच काही आनी तागेला एकली भयणीस तागेलें नांव हिडिंब तागे भयणीलें नांव हिडिंबा म्हूण म्हणटात तिका सांगता काही पळय गो भयणे कितले दीस जाले आमकां प्रितीचे आहार मेळना नशी न्हय मनशाल वासाणी ना आशिल्ले सगळे रान्ना कितले की काळ दुखून आजी पळय 1-2 न्ही दष्टपुष्ट जावन आशिल्ले 5 जन आसत थंय आनी एक बैल मनीस आस पळय मिगेल जिब्बे दुखून आतां उदा देंवन तरस म्हाका आतां मिगेल दंताक कसा मेळ्ळा रे चाबून घालया म्हूण दिसता तितले भूक तरस तशी आजी तांगेल पुराय जनाल मांस गट्टी खावच्या म्हूण लेखला तशी ताबाई सांगता काही तांगेले आंग सिगूळ घालून चिल्लांनी रगत उसळत पळय ते पिवन ते मांस खावन संतोश रस्ता बस तूं वचून तां न्हिदलेले कोण कसले इत्ते म्हणून पळय तांकां त्राण कितलेच म्हणून पळोवन सांग पळय साध्य जाल्यार तांकां पुरे मारून तूच घेवन यो हांगा आनीक कसं म्हळ्यार हें सगळेची रान आमगेल न्हय आमगेल रानार तांणी अतिक्रमण केलेलें तशें आमी भिवका म्हणून वचून तूं सीदा त्या मनशांक मारून घेवन यो हांगा म्हूण 2 जनांनी बैसून लायक करून मनशाल मांस खावया 2 जनांनी संतोश रसूया म्हणून मागीर सांगता पुरे जातरी मागीर आमगेलच न्हय एक संतोष जाले कुडले आमी एक नर्तन करूस न्हय त्या बाई करया म्हणून तो ಸ್ವಲ್ಪ आळसो आनीक कसं म्हळ्यार भूक जाला ताका हिडिंबे ती बुदंती म्हूण गोतस ताका त्या आवसोक आनी 5 जन दादल्यांक ती एकलीची दीश मारून घेवन येता म्हणलेले विशय ताका कसले संशय नाशिल्ले तशीची ती हिडिंबे पांडवान न्हिदलेले कडेन त्या 5 जनां न्हिदलेले जाग्याक ती आयली पळयतना 5 जन न्हिदले तांती एकली बायल मनीशी एकलो भारीची चंदू भीमा कायाचो थरूची तो परे तांकां राखून बैसला आतां हागेले एक युद्ध करखा जातले हांवें म्हूण लेखून हाडू लागीं वचून ताका कळनाशी पळयतना ती तिका पळय एक विधी चोदना म्हणटाची विधी प्रेरणा म्हणून दीश मार म्हूण येयली ती भीमसेना पळयली कुडले तिका हृदयान तूं ताका वारडिकोन घेवका म्हूण म्हळेली एक आशी जागृत जाली की म्हणून येत्रा वचना ती खंय आस खंय मागशीच्यान राबून आस थंयच राबून भीमसेना नियाळ तर आस आनी लेखता खंय कसो दीर्घ शरीर ओडोड बाहू सिमा गळसी गळो त्यांची तागेले बूज पळय तागेले दोळ पळय इतलो चंद आशिल्लो मिगेल बामण जावचे अर्ह जावन नाशिल्लो न्हय नाहम रात्रवचो जातो कुर्याम क्रूरोपसंहितम पतिस्नेहो अतिबलवान न तथा भ्रातृसौहृदम आतां मिगेल अण्णान हांकां मारून हाडी म्हूण सांगला क्रूर आज्ञ ती जाल्यार तें हांव निर्वण करिना तें आज्ञ पालन करिना इतक म्हूण म्हळ्यार अण्णाले वैर असूच प्रिती पशी चड बामणाल वैर असूच प्रिती स्त्रियांक चड म्हणटाची आतां म्हाका बामण करून घेवका इतलो चंदू पुरुश म्हाका केन्नाय मेळटवे लभ्य जातवे आतां मेळ्ळेलें आसतना ताका वारडिकोन घेतल्यार अण्णा दूर कोरका कांय व्हड न्ही अण्ण कसले लेखो म्हाका वारडिकोन घेतली म्हूण सांगून लेखता काय ती आनी लेखता काय मेगल अण्ण सांगू पुरो अण्णाल आज्ञा बरीची हाका मारले म्हूण जाल्यार
आवनी अण्णानं एक ते मांस मनुष्य मांस खाऊची सूक म्हूण लेखता पळय तें आमी अनुभवचू येत वय हांवें अण्णांनी जर ते कितले वेळू ते क्षणीक जावन आशिल्लें अन्यक पंत पडटा भूक जेवतय हें आमी उडगास करतर सोतांक गेले उन रगत आशिल्लें लायक मांस आशिल्लें रुची कोण खाल्लें दष्टपुष्ट शरीर पोटभर खाल्लें अशें पुराय आमी लेख वयर केद दवरताय अन्यक पंत भूक जेवतय जाल्यार हाका वारडीक कोण घेतलें म्हूण जाल्लें रे तागे लोट कितली काळ तई सुख अनुभविसू अनंत वर्ष तई तागे लोट सुकार असो येत न्हय तेच्या हांव ताका वारडीक करून घेता आनी कितली लायक एक उतर सांगता म्हळ्यार ती मुहूर्तमेव तृप्तिश्च म्हूण म्हणटा म्हळ्यार एक घडीची सूख कैते जिब्बेरी आसतना एक रुची मेळटा जिब्बेकच तेंच केन्ना ताळ्या दुखून देंवतकी तदनंतर रुची विशय असवे ना नवे म्हूण सांगून जिब्बेर आस तितली काळ मात्र नवे रुची म्हूण सांगून ती लेखत तशी वैनोद्यात आमी जेलरी म्हणटा पळय खंयची इंद्रिय कंट्रोला हाडूंक भारी कश्ट तांती खंयची इंद्रिय हाडल्यार जीब म्हळ्यार इंद्रिय कंट्रोला हाडूं भारी कश्ट म्हूण म्हणटा पळय तें जिह्वा इंद्रिय कशी लेखूका म्हूण म्हळ्यार ते ताळ्या दुखून तोग्गू देंवली नंतर वापास गळकनी ते खाल्लेले चड जेवण वापास ते जिब्बेर येयले कोणाय ते गिळतवे मसाण ते नाका थू करताच तशी जिब्बेक मात्र रुची जिब्बे दुखून तोग्गू देंवली पळय मागीर ते आहार अन्न नाळान दुखून तोग्गू वचून वापास वयर येयल्यार घणयार ते तशें त्या लेकर मनशाल पोट कितली घणयार आसूं न्हय तशी मनशाल भितर कितली घाण आसूं रगत पळया रगत एक घाय जाल्ली म्हूण लेख्या त्या कुडले आमी धुवताची क्लीन करताची बँडेड मारताची सोण तशी सुकू सोडल्या रे रगत सुकिलें कसं कीळ साणी त्या रगताक तशें भायर दुखून मात्र तगलू एक चर्म म्हणटा पळय तें मात्र ताजें एक कवरींग आशिल्लें देखून मनुश्य देह चंद नानातले भितर पळयल्यार ओटू ते एक नमने जिबाक कळवळ जेवची तसलेची वासाण सूचे सकडी शरीर तें मनशालें जेवो हांग तेंची ती लेखतर आस हाक्क बिनी वलसून मारडेकून घेतली म्हणजे जाल्यार कितली की वर्स ते हागे लोट दांपत्य सुख अनुभव करून खुशीर सोयत ते सोण आतां ताका मारनू सुख भोगचे गे अण्णाल पुरे कसल की म्हूण म्हणटा आनी तांणी राक्षस पुरे कामरुपी म्हणटाची इच्छा रूप धारण करूं जाता म्हण ती कसं करता काय भिमाल्याका तितली चंद भिमाल्या वचको जाल्यार आमी आमी क्रूर राक्षसी रुपार वच्चे समनय म्हूण सांगून निर्धार करता चंद एक मनुष्य स्त्री रूप धारण करता चंदी आनी हळू हळू हेचे दवरून भिमाला घेतरस कसं न्ही चंद आभरण धारण केला की चंद वस्त्र धारण केला काही आणि हस्तरस की आणि लज्जी दाखयतरस ती भिमाला निमगीत की तू पडितना श्रेष्ठ मनुष्यशी दिसता कोण तू खंय दुखो नयला आणि ही हांगेकली दिंदल्या पळय स्त्री पळयतना ಸ್ವಲ್ಪ वार्धक्य येयला तिका ही कोण तुका कोण जेवन आसूं का आनीक तुका गोतस की ह्या राक्षस अनुभवचे प्रदेश राक्षसाले प्रदेश म्हूण येता हांगा एकलो क्रूर राक्षस आसा हिडिंबो म्हूण म्हणलो तुमकां गोतना दिसता नवे आनीक कसो म्हूण म्हळ्यार म्हाका पेटयिल्ली त्या हिडिंब राक्षसानाची कित्याक गोतसवे ताका तुमी पुरे जन आहार जावकाच खंय म्हाका पेटोवन दिला तुमगे तुका बरें घेवन येवचें जाल्यार हांगा येयल्लें न्हय तुका न्ही पळयले नंतरच न्हय म्हाका तुका वारटिकोन घेवका म्हूण तितली राबयतनाची भीम ऐकतरस तीन तशी लज्ज कोण सांगता तिगेलें तोंड पळयलें कुडले इडिंबे एक पण तोंड दुखून उतरवीच पळय राबले लज्जे जाला माते बागसून राबले भीम म्हणून तो राबला पळोवन हळू म्हणलें की तुका सोण विंगड जनावर डिकोन घेवचें ना म्हण निर्धार करून गेला न्हय तशें हांव न्हू आतां तुका कसो सम दिसता तशें करी इत्याक म्हळ्यार तुका पळयतना तूं सामान्य न्ही एक ज्ञानी पुरुशशी दिसता तुका शास्त्र पुरे कसले इत्ते म्हण पुरे तशें पुरो तशें हांव न्हू म्हाका तुका वारटिकून घेवचें आश आसा तूं म्हाका परिग्रहण करून घेतवे आनीक म्हणटरस आनीक कसो सांगता म्हळ्यार नरभक्षक जावन आशिल्लें मिगेल अण्ण तो नुस्ती दुसरो न्ही हांव तुगेलें कोण म्हणून दोळ सांगन न्हय तो हिडिंबासूर म्हळ्यार मिगेल अण्णा मिगेल हांवें हिडिंबा म्हूण म्हणलें तशें हांव तुका हागेल निमती रक्षण करता तशें हांव तूं म्हाका वारटिकोन घेतवे म्हूण म्हणटरस आनीक म्हणटा खंय ती पळय हांव सामान्य म्हूण लेखूं न्हूका हांव तुका खंय सकड भोंवचें घेवन येता म्हणटा पळय हनीमुनाक खंय सकड तुका व्हरता व्हडले व्हडले पर्वता वयरी खंय आकाशा मार्गार पुरे हांव तुका लायक करूं
बोंडान घेवन बोंडान आनी हाडटा म्हणटा तो आयकपणांतल्या बरी कतके भिमू आनी सांगतके तूं राक्षस स्त्री जावन आसच्या पुरो श्रेश्ठ जावन आसच्या पुरो जाल्यार तूं म्हणणं इडिंबा आल्या दुखून तुका राखता म्हणून म्हाका रक्षण करून घेवचें सामर्थ्यच तशें आसतना तुगेलें अण्ण न्हय आनी धा राक्षस येयला रे रक्षण करून घेवचें सामर्थ्य आसा म्हाका एकलें न्हय इतले जनाक हांव रक्षण करता तितलें सामर्थ्य म्हाका आसा मिगेल अम्माक मिगेल मलगड भावाक मिगेल धाकले भावांक पुरे त्याग करून वच्चाक बरडीक म्हूण सांगून मेज्जानी जायना तें कळ्ळें केवल एक स्त्री म्हाका मेळ्ळी म्हूण म्हणकत मिगेल जना पुरे त्याग करून वच्चाक हांव मेज्जान साध्य ना हांव वच्चें ना म्हणल्यार खंडीत तुगेल मनाक आसा न्ही हांव तुगेलो डबोवच्या वच्चें बरले जना पुरे मिगेल तुगेलो अण्ण खावो म्हणुवें आनी मेगेले जन जायना म्हूण म्हणटा भीम तेदना हिडिंब म्हणटकय हे नरश्रेश्ठा हांकां काय मिगेल अण्णान खावचें हांव सोडतोय तुगेले अम्मा भाव म्हळ्यार म्हाका येता न्ही लॅक आसत न्हू तुका बरें डिकून घेतलें रे तुका प्रीती जेवची तसलें कार्य ना हांव कोरका तूं कृष्ण तेल कार्य हांव काय करतोय कांय ना न्हू मे तूं हांकां जागा येत हांव हांकां सुरक्षीत जाग्यार दवर न्हू मागीर आमी वारडी करून घेवया जायना मे म्हूण म्हणटकय तेन्ना भीम हांसतकय आनी म्हणटकय तुगेले अण्णाक हांव भिव न्हू दांवतो म्हूण लेकलावें ताका भिव न्हू आतां मिगेल अम्माक अण्णाक बरें सुका न्हीद पडला 2 दीस तुका न्हीद नाशिल्ली तांकां सम आदी स्वस्त न्हीद जाल्यांची हांव तांकां खंडीत जागयना कळ्ळें तुगेले अण्णा कितलो व्हड राक्षस जेवतो तो जावो येवन हांगा मिगेल वटू युद्ध करूं राबो तोचे वंचना तुगेले अण्णा मात्र कसन राक्षसो मानव यक्ष गंधर्व किन्नर किमपुरुश कोणेय जावो मिगेल वटू युद्ध तांकां राबच्याक जायना कळ्ळें तुका जाय जाल्यार तूं आस हांगा नाका म्हूण जाल्यार तूं वस मिगेल कसलें अड्डिना जेवो तुगेले अण्णाकची जाय जाल्यार मिगेला युद्ध करूं पेटे हांगा तेवूय मिगेल अड्डिना हांव खाय तुगेले अण्णा खंय भिना अण्णा तुगेले अण्णा भिवन तुका बरडी खंय करूंक घेना कळ्ळें म्हूण म्हणटा तेदना तां विदित्वा चिरगतां हिडिंबो राक्षसेश्वरः अवतीर्य द्रुमातः स्मात् जगामाशु पांडवान तेद भितरी हिडिंबो राखून बेसला थंय ती आत्त न्हय ಸ್ವಲ್ಪ मागिरी मांस घेवन येता तांकां 5 जनांक मारून तांगेले देह घेवन येता तशी राखून बेसला ताका गोचस ती कितली बग्गी कार्यसाधकी म्हणून हांगा कितलो वेळ जाल्यार येनी म्हूण म्हणटना हिडिंबेन येवचें एक चूरू कुरू हुसतना फुडलें रुखार दुखून देवलकी आनी आळसाय करून जम पांडवा नासूचे कडेन वतरस पळीतरस भयंकर जावन करून खावच्या तयार जावन येतरस कडेरी ताणें रुखार दुखून देवन कोपून येयलें पळोवन हिडिंबे दूर दुखून तिका दिसतरस ना अण्णान देवन येयलें भिमा सांगतकी हे भिमा हे तिका कोण म्हणून ना तो भीमनी म्हणून गोतना प्रियतमा म्हण आपयतकी पापी नरभक्षको तिगेले अण्ण येद्दोळते तागेले ओट बैसून ती पळय नरभक्षण करता आशिल्ली आतां सांगता पाप इश्ट तो कोपून ह्या कडेन बदीन येयला पळय तूं आतां तुगेले भावंडांक पळय रक्षण करता हांव सांगिल्लें बरी करता तुवें आतां हांगा आलोचन करून बशी न्ही पळय हांव राक्षसी म्हाका बलय तुमगेले पशी चड आनीक कसो म्हळ्यार म्हाका खंय जाल्यार थंय वचें सामर्थ्य कसं कळ्ळें तेशच्यान पुराय मिगेल फाटीर पयशाची हांव तुमकां पुराय आकाशा मार्गार व्हरून हिडिंबाक गोतना ना तिल कितले जागो म्हाका गोतस हांव खंय जो अपाय तागेले निमती अपाय येना ना ती चल जाग्याक तुमी करून सोडता वगवगी बेस तांकां जागे वगी म्हूण आनी कडेन तेच भितर तो सांगता खंय तूं कसलें भिवची नाका हांव सांगलां न्हय हांव हांगा आसता तितले काळ मिगेल खंयचे राक्षस राबना म्हणलां न्हय हांव हांगा आसता तितले काळ मिगेल भावंडांक कसलें भंय ना कळ्ळें यो बारी व्हडलो नरभक्षक खंय तुगेलो अण्णा पळय ताका कशें हांव 1 निमिश भितर मारता म्हूण पळय वा मिगेल्या राबच्याक सम न्हय यो हें अरण्यान तो हागेल अनुयाय आनी 1000 राक्षस जाल्यार तागेले ओटी येवन राबोवची कळ्ळें म्हाका एदूर सुचता तांकां साध्य ना मिगेल बाहुबल पळयलां तूं मिगेल हात पळयलां तूं कितले बलिश्ट म्हूण सांगून हें हस्ती सोंडाळशी हात म्हणटाची पुराय जन कळ्ळें मिगेले जांग पळयलां म्हणून जांग पेटीत खंय तो पळय शब्द पळयलां तुवें लोखंडाक खांब्याक मारल्या वरी जायना तुका तशीची
मेगेले वक्षस्थळ पळय फात्तोरशी कसल आयुदई ते मेगेल हृदय लागून भेतून वता कळवे. तू कसले भिव नुका इंद्रू येऊन मेगेला युद्ध राबला रे एदुसू तसल सामर्थ्यक मक्कस तू मेगेल पराक्रम पळय. मनुष्य जल्ली कुडले मनुष्य मळ्ळी कुडले तांगेला पराक्रम ना म्हणून तू कसलं लेखता म्हणून म्हणताना त्यांना सांगतं काही ती हिडिंबा पळय तू कशी तुगेलं पराक्रम कशी ते पुरे पुळच कतीर हांव म्हणलेलं नाही. हाणे कितली की मानवांक बीकर जावन दीश मारून खाल्ला तितले म्हाका गोतस कळव्या तेश चावन तुका वांचोका तुगेल भावंडाक आनी वांचोका म्हळ्यार लाशे राव तुमी मेगेल फाटीर बैसेच्या दूर व्हरून सोडता म्हळ्यार शिवाय मागीर ताजे पिश्चड हांव कसो करूं देत तुमकां सांगू येता हांव तितलेच म्हूण म्हणटा खंय कोण हिडिंबा. तेद भितरी तो कोप्पून थंय येयल राक्षसू ताका भिमाल आनी हिडिंबेल उतरय कान्ना पडता कळ्ळें. ती चंदी जावन राबल्या भयणी म्हूण गोतस ताका तिगेल चंद्ररुपार राबल्या ती पळयतना ताका कळ्ळें की हें पुरुशा पळोवन इका खंयकी वारडी कोन्न घेवका म्हूण तागेल ओटो आसका म्हूण आशी उठयला तशें चावन मेगेल आतां दुखून ताका वांचोच्या पळयता म्हूण म्हणलें कुडलें कोपूय ताका चड जेलकय आनी भयणीक पळोवन बिश्टायकय तूं तो तुका म्हाका बूक जेल्ला आहार हाडी म्हूण पेटयला रे तूं ते आहार जावन हाडका म्हणलें धरलेलं ओटो तुका सरस सल्ला पळय विघ्न करतोय तूं इतली मूर्ख वे तूं मेगेल कोप तुका गोतस न्हय तूं आतां कसं न्ही पुंश्चली म्हूण म्हळ्यार चल्लेल पिश्याची जेल्ले न्हू तूं तुका धिक्कार कळवे. तूं स्वैरिणी म्हूण लेखला म्हळ्यार स्वैरिणी म्हळ्यार स्वेच्छाचारी तिका जाय जेल्ले पुरुशाक तिणें कामन करूं येता तशी कामन न्ही पुरुशाल ओटो आसूं येता तिणें तशी तूं तसल स्त्री जेल्ले मात्र न्ही मलगड भावेन सांगेल तशें आयकुका तेवय विसरला आमगेल राक्षस धर्म आमी नर भक्षण करीत ते पुरे विसरली तुका. तूं आतां कामा परवश जेल्लें आनी आमगेल राक्षसाल कीर्ती पुरय तूं नाश करतरस पळय आमी तसल काम केल्लें कुडलें आमी मनशाल कीर्ती नाश करताची घरांत वसल एका चेडू म्हणून आमगेले एक घरा घनच तिका गेल्ली अशी तशी म्हणटा पळय तांकांय असं म्हूण गेलें पळय तो सांगता आमी खावका म्हणशील आहार तूं ताजी ओटो सरस सल्लाप करता म्हूण गेलें ताजेर तूं कसं जेल्लें तूं आमगेल राक्षसांगेल कीर्ती कळची भंग हाडतल म्हूण गेलें न्हू हें समूय तुका करचें. तशी तूं कोणा खातीर आतां आमगेले म्हालगड्याल गौरव समी तुका मनाना कोणा खातीर तूं अशें पुरे करूं सिद्ध जेल्ला पळय ताका खातन तुकाय खावन सोडता कळवे म्हूण सांगून हिडिंबेकय मारचे खातीर पांडवाकय हिडिंबेकय मारचे खातीर तांगेल आंगार पडचे वता खंय तो जाल्यार भिमासेन कसो करता हिडिंबाक राबयता तो राब मुखार येवं नका म्हणून भिमासेन बिश्टायतरस हिडिंबाक कडेन हिडिंबाक राबोन म्हळाक कसो तुगेलें तूं आतां आमी हांगासत न्हू आमकां एदुरसून मागीर तिगेल्या वस एक मिगेल्या द्राक खंयचे एक स्त्रीक कोणेंय अपमान करूं ना तिगेल वैरी युद्ध करूं वचना कळवे. तशी आनीक कसो म्हूण म्हळ्यार सुरवे तुगेल बॉब आनी पुरे राबय मिगेल अम्मा मिगेल अण्णा पुरे भारी ओंठेन न्हिदलेंची तांकां बी न्ही तूं जागयलें तुगेल बब्बेत आनी जाग जेलीच म्हूण जाल्यार पांय तुका बोब मारूं जायना तशें तुगेल तोंड तिरपून घालिना कळवे. आनीक कसो म्हूण म्हळ्यार तुका आतां पराक्रम दाखोवका म्हूण आशयला वे सुरवे मेगेला पराक्रम दाखय तुका हांकां पुरे खावका म्हूण आशयला सुरवे मेगेल ओटू युद्ध करी कळ्ळें. शिवाय तुगेल भयणी राक्षसी जेवती कसली जेव सर्वता एक बायल मनीस ती बायल मनशेल वैरी कोणें हात उबारले मेगेले येद्राक म्हळ्यार म्हाका सैसूच्या जैन हांव तांकां मारून घालतलो कळवे. तशें जावन तूं सुरवेक मेगेला युद्धा यो मागीरचे पुरे मागीर पळय मागीर सांगता खंय कसलें म्हूण म्हळ्यार इक्कात माती समना ती मेगेल वैरी दोळ घाल न्हू मेगेल वैरी मन दवरनस कळवे तिका कसो म्हणूची गोतना कसो जत म्हणूय गोतना तसलें तुका तूं मनशांक हाडी मळ्ळी कुडलें तूं आमकां व्हरूंक म्हणून येयली ती जाल्यार कसो करचें म्हाका पळोवन मेगेल वैर तिका मन जावन अशी नाका जिल्लें सकड करतरस आवय सांगला कळवे हांव तुका वरडिकांनी करून घेवची न्ही तूं राक्षसी हांव मनीस तूं खंय जेवका थंय वच हांव समज सांगला मेगेल भावंडाकय जेकोचें जावसूकय जेकोचें म्हूण तुका सांगला वरी तिकाय सांगला कळवे. जाल्यार हांव काय तिगेल वैरी मन आसूं न्हू जेव तिका मेगेल वैरी कामा भावन येयल्या वरी म्हाका तिगेल वैर येयला आनी म्हूण लेखची नाका जाल्यार हांव खंयचेय एक स्त्रीक अपमान जेवचें सोडिचना मेगेल्या द्राक. तशें जावन तूं
नुत्तची अंग दुखून वच्ची लायक नानातल्या मिगेला युद्ध करी कसं पळया तू गेलवत की हांव गेलवता तू गेले आंतर्य म्हळ्यार तू गेल मनान तुला जेत की मिगेल मनान तुला जेत म्हणून पळया हांव मात्र आवाज तितले काळ मात्र कितले वेळतय आवाज ते दोळतय मिगेल अम्मा न्ही भोंडात अప్పుడు जल्यारी तुका सोडिशना जाल्यार हांव मर्त म्हूण तूं लेखचें नाका तुका दरदरीत तांडून चिगूळ घालचें तुगेल भयणी पळयता म्हण तूं पळय म्हूण सांगू जायना न्हू तो मर्त न्हू तशी आनी म्हणटकय तूं अधम राक्षसो आजी तुका पोवपी काल म्हणटा पळय मेगेल निमती हत जेवका म्हणस मेल्लुवे हे हे रान्ना आशिल्लें सर्व जनाक भारी संतोश जाल्ले पुराय नंताच्या आजी कळवे म्हूण म्हणटना म्हणटकीर तूं एक सामान्य मनीसू तूं भारी बुद्धन तूं भारी श्रेश्ठ म्हणू जंब कुचित कसल्याक तुजी निमती कसलेय जेवचें ना न्हय सुरवेक कसं सकड सांगली पळ तुवें यो ಕಾರ್ಯರೂಪದಕ್ಕೆ ಮಿಗಲ ಯುದ್ಧ ಯೋತು तेदना मागीर जंबकोची तेदन ताका मोलस शिवाय कसलें काम करना अशी भारी जंबकोची तूं हांव अशी हांव तशी म्हणून ताका मोल ना कसलें कळ्ळें तूं लेखूनच पुरो महाबलशाली म्हूण सांगून तशें हांवय लेखलां हांव मस्त बलशाली म्हूण जाल्यार मिगेलान तुगेलान तूं कोण बलशाली म्हूण जेवकाल एक युद्ध जेवका न्हय पळय आमी युद्ध करूनची निर्धार करुया जैतवे आनी कसं म्हळ्यार तूं म्हणलें न्हय तांकां बाद दिवच्या न्हय म्हूण जैत हांव तांकां बाद दिना तुगेल ओटो युद्ध करतरी मागीर तांगेल विशया वचाव मिगेल निमती तांकां कसलेय बाद जायना ते दोळटे तांकां मिगेल निमती हिंसाय जायना सुकार न्ही दवच कळ्ळें सुरवे तुका मारता तुगेल रगत खाता तुगेल रगत पिता तुगेल मांस खाता मागीर तुगेल भावंडाक न्यावसो कसो म्हूण पळया जैतवे म्हणून तो सीदा बिमा लागी आयिल्लोच कै एक बिमू एक चोरी बी न्ही न्हू राबला घोट राबला तो कसो करता हिडिंबान ताका मारका म्हणून हात उबारतनाची तागेले हाताक घट्टी दवरून राबोवन ताका लोकोवन सोळकी लोकयतना तो 32 ಗಜ एक ಗಜ म्हळ्यार 3 फीट 32 ಗಜ म्हळ्यार 96 फीट तेकड गेला खंय तो 96 फीट्स तेकड गेला तो कळ्ळें मागीर हिडिंबाक तेन्ना कळ्ळें भिमाल शक्ती कसली म्हूण सांगून कडेरी कितले वेगार भिमान लकिला तितले वेगार धांवन येयलो खंय तो भिमा लागीं आनी भिमाक घट्टी धरली की व्हड बॉब मारली की तेदना खंयी आवसनी भावंड जागीचे ताका ह्या गेले बॉब्बेक म्हूण सांगून ताणें कशें केल्लें आनी की चड बलप्रयोग करून सुरेपंत कितले दूर लकेला पळय ताजे पेशी दूर लकोवन सोडली की मस्त वेळ थंय तांगेलें युद्ध जेतरस पूर्ती शक्ती री युद्ध करतरसाची कडेरी मुष्टी युद्ध जाल्लें मागीर भीम हिडिंब प्रेक्षकाणू मारून घेवच्याक प्रारंभ केला जेल्वे इतले व्हडलो गलाड जेतन न्हय जग जायनाशी बसतवे कुंती अर्जुन नकुलू सहदेवू युधिष्ठिरू पुरे उठायलीची उठान पळयत तांणी येद्राक तांकां हिडिंबी दिसता सुरवेक कोण हिडिंबासुराल भयण हिडिंबी दिसता येद्राक तशी आनीची काणी हिडिंबाक भिमान कशें मारलें मागीर भिमाल आनी हिडिंबेल विवाह जाल्लेले हे पुरे आमी पायचे दिसा पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।